लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळाला। आपल्याला असं बघायला मिळालं की मंदिरात पुजाऱ्यांनी एक मानाचा शालू दिलेला असतो, जो की सिद्धूची आई पूर्वीला देण्यासाठी नीलांबरीकडे तो पाठवून देते। नंतर नीलांबरीला खूप राग येतो की मी मोठी सून असून सुद्धा आई माझ्याशी असा दुजाभाव करतात, आणि मग ती ठरवते की हा शालू आपण भावनालाच द्यायचा। त्यानंतर ती मुद्दाम भावनाच्या अंगावर पाणी सांडते, भावनाची साडी भिजते। त्यानंतर ती भावनाला घेऊन एका रूममध्ये जाते आणि भावनाला म्हणते की तू ही पिवळ्या रंगाची साडी नेसायची आहे, जी की नवरीसाठी म्हणजेच पूर्वीसाठी दिलेली असते। ज्यावेळेस भावना ती साडी घालून येते त्यावेळेस सिद्धूच्या आईचा राग खूप अनावर होतो। ती भावनाला नको नको ते बोलायला भाग पाडते। त्यानंतर लक्ष्मी येऊन तिला समजावते। त्यानंतर भावना माफीसुद्धा मागते, परंतु तिचा राग काही जात नाही आणि हे सर्व सिद्धू अगदी खूप सुन्न अशा मनाने पाहत असतो, पण सिद्धू काहीच करू शकत नसतो। इकडे नीलांबरी पूर्वीला जाऊन हे सर्व सांगते। त्यानंतर पूर्वी म्हणते की ती भावना आमच्या लग्नामध्ये का अशी लुडबुड करत आहे, आणि नीलांबरी आता दोन्हीकडे सुद्धा घाव घालण्याचे काम करत आहे। ज्या वेळेस भावना तो शालू काढायला चाललेले असते त्यावेळेस तिथे एक जोगतीन एक मोठी आकाशवाणी करते। ती म्हणते की हे देवी आईनं ठरवून आणलेलं आहे, तर तो हा शालू अजिबात काढायचा नाही, नाहीतर देवीचा कोप होईल। हे सर्व ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। सिद्धू आता भावनाच्याच गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहे आणि हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे।